वाचनकट्टा प्रस्तुत ई वाचनकट्ट्याच्या 12व्या सत्रामध्ये आपले सर्वांचं स्वागत. आपण पुस्तक वाचतोय 101 यशस्वी प्रभावी लोकांच्या सवयी. मागच्या रविवारपर्यंत आपल्या 5 सवयी वाचून पूर्ण झाल्या होत्या. आज आपण 6वी सवय वाचणार आहोत. तुमचा विश्वास तपासा. महात्मा गांधी. ब्रिटिश राजवटीविरुद्ध चाललेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील मोहनदास उर्फ महात्मा गांधी हे वैचारिक आणि आध्यात्मिक असे महान नेते होऊन गेले. गांधीजींनी सत्याग्रहाची चळवळ केली. सत्याग्रह म्हणजे प्रजेवर होणाऱ्या जुलमांविरुद्ध जनतेने एकत्र येऊन सविनय कायदेभंग करणे. ही चळवळ अहिंसेच्या तत्वावर उभी होती. गांधीजींच्या नेतृत्वाने भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी नेहमी अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला विरोध केला. त्यांनी आपल्या भाषणांनी, कृतींनी आणि आत्मविश्वासाने जनतेचं नेतृत्व केलं. तुमचा विचार हाच विश्वास असतो. तुमचे विचार हेच तुमचे शब्द बनतात आणि तुमचे शब्द हेच तुमची कृती बनते. तुम्ही जी कृती करता त्याच तुमच्या सवयी बनतात. तुमच्या सवयी याच तुमची तत्व बनतात आणि हीच तत्व तुमचं नशीब घडवतात. म्हणजे चांगले विचार, चांगले शब्द, चांगली कृती, चांगल्या सवयी, चांगली तत्व आणि त्यातून घडणारं आपलं नशीब. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? तुमचा विश्वासच तुमचं प्रारब्ध ठरवतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, प्रत्येक सवय आणि तुमच्या सर्व गुणांचं मूळ हे तुम्ही कसा विचार करता आणि काय विचार करता यामध्ये असतं. तुम्ही कशावर विश्वास ठेवता? तुम्ही तुमच्यावर व तुमच्या भविष्यावर कसा विश्वास ठेवता? हे असे साधे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपण रोजच्या आयुष्यात विसरून जातो. आशा आहे की आपण सवय 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात दूरदृष्टी बाळगल्याविषयी विचार केला आहे. कदाचित तुम्ही तुमच्यासाठी काही नियमही बनवले असतील. या सर्व सवयी तुम्हाला तुमची एक विश्वास प्रणाली तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आपल्या विचारांमधून, रोजच्या जीवनातून आपला विश्वास व्यक्त होत असतो. तो स्वतःचा विश्वास दररोज तपासून पाहण्याची सवय ठेवा. सवय 7. अत्यंत उत्कटतेने जगा. ह्यू हेफनर. प्लेबॉय मासिकाचा संस्थापक ह्यू हेफनर हा वयाच्या 90व्या वर्षात सुद्धा आपलं आयुष्य पूर्णपणे आनंदात जगला. अनेक सुंदर स्त्रियांच्या सहवासात तो राहिला. या आनंदी आणि आपल्याच मस्तीत जगणाऱ्या माणसाकडून आपल्याला काही गोष्टी शिकायला पाहिजेत. अतिशय सुंदर स्त्रियांचा सहवास ही गोष्ट सोडून दिली तरी त्यांच्यासारखं उत्कट आयुष्य आपण जगलं पाहिजे. आपल्या आयुष्यावर आपणच प्रेम केलं पाहिजे. आपल्या आवडत्या गोष्टींचा आपण उत्कटतेने उपभोग घेतला पाहिजे. मला माझ्या आईवडिलांसारखं आयुष्य पुन्हा जगायचं नाही. त्यांचं रटाळ आणि ध्येयहीन आयुष्य मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मला त्यांच्यासारखं रटाळ आयुष्य जगायचं नाही. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उत्कटतेने जगायचा आहे. हेफनर चिरतरुण असल्यानं स्वप्न मनात ठेवून जगत राहिला. वरवर ही गोष्ट सोपी वाटत असेल, पण विचारांनी आणि शरीराने सदैव तरुण राहणं हे अंमलात आणणं सर्वांना जमतं असं नाही. बरेचसे जण यात अयशस्वी होतात. मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येकाने अशा उत्कटपणे जगण्याचा अनुभव घ्यायला हवा, तसा प्रयत्न करायला हवा. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? 32व्या सवयीमध्ये आपण मोमेंटो मेरी याबाबतचे प्रभावी विचार पाहणार आहोत. आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा धक्का देण्यासाठी सांगत नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करून ते आनंदाने व्यतीत करावे, त्यातील सर्व अनुभव घ्यावेत त्यासाठी सांगत आहे. तुम्ही जर मृत्यूबद्दल विचार करत असाल
तर मृत्यू हा सुद्धा वाईट नाही. त्यातील वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला एकदाच मिळणारं आयुष्य आहे आणि ते कसं घालवायचं हा विचार आपण करत नाही. काही माणसे आलेला दिवस रटाळपणे घालवत असतात. जसं आयुष्य चाललं आहे तसंच ते घालवत असतात. कोणत्याही ध्येयाविना, कोणत्याही छंदाशिवाय रोजचं जीवन घालवतात. घड्याळाच्या काट्यांवर काम करत राहतात. पण विचार करा की सकाळी जागे झाला आहात आणि तुमच्या आवडीच्या सर्व गोष्टी तुम्ही करणार असाल तर तुम्हाला किती उत्साही वाटेल. कल्पना करा की तुमची रोजची सकाळ जर उत्साही, उत्कट आणि चैतन्याने भरलेली असेल तर असे असेल तर तुमचं जीवन आजच्या तुलनेत कितीतरी वेगळं असेल. सवय क्रमांक 8, सतत काम करत राहा. जेज. शॉन कार्टर हा जेज या नावानेच जास्त प्रसिद्ध आहे. तो एक मोठा रॅप संगीत तज्ज्ञ आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध आहे. तो 2 दशकाहून जास्त काळ एक यशस्वी रॅपर म्हणून ओळखला जातो. रिझनेबल डाऊट हा त्याचा अल्बम 1996 मध्ये प्रसिद्ध झाला. हा अल्बम तो लहानपणी ज्या परिस्थितीत वाढला त्यावर आहे. तो न्यूयॉर्कच्या बर्कलीमधील मर्सी प्रोजेक्टर्स नावाच्या प्रसिद्ध नसलेल्या रस्त्यावर राहत होता. तो रॅपस्टार म्हणून प्रसिद्ध व्हायच्या आधी कुविख्यात कामं करत असे. तो एक यशस्वी औषध विक्रेता असल्याचं दाखवत असे आणि हेच झटपट प्रसिद्ध होण्याचं स्वप्नच त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान ठरलं. मी निष्क्रिय जगण्यापेक्षा प्रचंड मेहनत करून मरेन. त्याने जवळपास $500,000 मिळवले. त्यावरून त्याने सिद्ध केले की नुकताच रॅपर म्हणून त्याहीपेक्षा जास्त फटफट्या होता. तो आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगला. तो निष्क्रियतेपासून नेहमीच लांब राहिला. अर्थात तो कधीच काही न करता राहिला नाही. तो म्हणतो, मी उद्योजक नाही तर मीच एक उद्योग आहे. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? एक दिवस तुम्ही मरणार आहातच. तुम्ही तुमचं आयुष्य निष्क्रियपणे जगण्यापेक्षा प्रचंड मेहनत करून, प्रयत्न करून मेलात तरी चालेल. मी म्हणत नाही की तुम्ही रस्त्यावर औषधं विका किंवा रस्त्यावर उद्योग करा. शेवटी धडपड करून मोठे होण्याचा उद्देश किंवा दृष्टिकोनच जेसला रस्त्यावरून कोपऱ्यावरून ऑफिसमध्ये घेऊन गेला. मी धडपड्या माणसाची मानसिकता सांगत आहे. त्याचा जीवनाविषयीचा आणि उद्योगाविषयीचा दृष्टिकोन सांगत आहे. रॅपरच्या मते धडपड करणे किंवा झटपट काम उरकणे तसेच आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही असा विश्वास असणे हाच जीवनाचा मार्ग आहे. सवय क्रमांक 9, दिखाव्यासाठी काही करू नका. जेम्स डीन. अगदी पौगंडावस्थेत असल्यापासून डेनिक हूपर स्वतःला एक उत्तम कलाकार, नट असल्याचं मानत होता. जेम्स डीन रिबेल याला विदाऊट अ कॉज त्या सिनेमाच्या सेटवर भेटेपर्यंत तो असं मानत होता. जेव्हा हूपरने डीन जो अभिनय करतो तो पाहिला तेव्हा तो प्रभावित झाला. डीन जे काही करायचा ते हूपरच्या आकलनाच्या पलीकडे होतं. डीन जवळ जे होतं ते हूपर जवळ नव्हतं असं हूपरला वाटत होतं. एके दिवशी एका फिल्मच्या एका प्रसंगाचं शूटिंग चालू असताना हूपरने डीनला गाठलं आणि त्याला एका गाडीत घेऊन तो गेला. तेव्हा त्यांच्यात खालीलप्रमाणे संवाद झाला. हूपर, आज तुला हे सांगावंच लागेल की तू इतकं छान काम कसं काय करतोस. मला सांग, मला असं काम करायचं असेल तर मी काय करायला हवं? मी अभिनय शिकण्यासाठी न्यूयॉर्कच्या ॲक्टर्स स्टुडिओमध्ये जाऊ का? मला सांग मी काय करू? डीन, तू न्यूयॉर्कला जाऊ नकोस. तिथे जाऊन
शिकू नकोस, अभिनय करू नकोस, फक्त जे करायचं आहे ते कर. तू नक्कल करू नकोस, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करू नकोस. फक्त तुला वाटतं ते कर, सहजपणे कर. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? समोर आलंय म्हणून करायचं किंवा कोणाला दाखवण्यासाठी काही करायचं असं करू नका, तर मनापासून करा. हीच गोष्ट आयुष्यातील कितीतरी गोष्टींची गुरुकिल्ली आहे. खोटेपणाने, दिखाव्यासाठी काहीही करू नका. कुठलीही गोष्ट करत असल्याचा अभिनय करू नका, तर मनापासून करा. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे रोजचा व्यायाम. मला आशा आहे की तुम्ही रोज व्यायाम करत असालच, आणि करत नसाल तर ताबडतोब या पुस्तकातील 17वी सवय वाचा. बरीचशी माणसं व्यायामाच्या नावाखाली फक्त हालचाली करत असतात, किंवा मग आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रभाव पाडण्यासाठी मोठी मोठी वजनं उचलतात. परिणामी त्यांच्या शरीराचा आकार बेढप होतो. त्यापेक्षा त्यांनी जर त्यांच्या वर्कआउटच्या गतीवर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यांच्या शरीराचा आकार बेढप होणार नाही. दिखाव्यासाठी काही गोष्टी करू नयेत. आपल्या आयुष्यातील खूप गोष्टी हाच नियम लागू होतो. म्हणून कोणतीही गोष्ट मनापासून आणि सच्चेपणाने करा. सवय 10. पुढे चला. ट्युपॅक शुकर. अमरू शुकर हा संगीत क्षेत्रातील अतिशय यशस्वी ठरलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार. त्याच्या 75 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या. तो एक नेहमीच वादग्रस्त कलाकार म्हणून त्या काळात ओळखला गेला. त्याचे लहानपण ज्यू वस्तीमध्ये गेले, जिथे नेहमीच चकमकी, हिंसा, जातीयवाद, गरिबी होती. त्याला गरिबीला आणि जातीयवादाला तोंड द्यावं लागलं. त्याचे काव्य हे जातीयवाद, गरिबी, हिंसा याविषयी आणि भावनिक असे. ती काव्ये त्याने आपल्या आईला अर्पण केलेली आहेत. खरं तेच करायचं किंवा सांगायचं, या धर्तीवरच त्याने जवळजवळ प्रत्येक रॅप केला आहे. परंतु ट्युपॅक इतकं खरं कोणीच केलेलं नाही. तो त्याचं मत मांडायला कधीच घाबरला नाही. जरी त्याच्या मतामुळे इतरांबरोबर संघर्ष निर्माण झाला तरी तो आपलं मत मांडत असे. परिणामी तो मारला गेला. लॉस वेगसमध्ये पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याकडील रॅपर्समधील हुडावैरातून त्याचा खून करण्यात आला. तो स्पष्ट वक्ता होता, पण त्याला एखाद्या गोष्टीतून कधी अंग काढून घ्यायचं किंवा माघार घ्यायची हे बरोबर माहीत होतं. आपला वेळ उगाच वाया जातो आहे हे लक्षात आल्यावर तो पुढे निघून जात असे. तुम्ही एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी काही मिनिटं, तास, दिवस, आठवडे किंवा महिनेही घालवा. सर्व प्रश्न मिटवून तुकडे साधताना प्रयत्न करा. काय असेल, काय झालं असतं याचा विचार करा. किंवा ते जमत नसेल तर ते काम तसंच तिथे टाका आणि पुढे निघून जा. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? तुम्हाला हे समजलं पाहिजे की कधी एखादी गोष्ट सोडून द्यायची आणि आपण आपल्या मार्गाने पुढे निघून जायचं. मग ती तुमच्याकडून झालेली एखादी चूक असेल किंवा दुसऱ्या एखादी तुम्हाला न आवडणारी गोष्ट केली असेल. कधी कधी कितीही विचार करून किंवा काळजी करून परिस्थिती सुधारत नाही. अशा वेळी त्यामध्ये कितीही वेळ घालवला तरी त्याचा काहीच उपयोग होत नसतो. मग तिथे वेळ वाया घालवून काय उपयोग? उलट त्या गोष्टीवर जास्त विचार करत बसलात तर तुम्हाला त्रासच होतो. म्हणूनच दुसऱ्यांना किंवा स्वतःला क्षमा करायला शिका. तुमच्या कम्फर्ट झोनमधून, आरामसीमेतून थोडंसं बाहेर पडून एक पाऊल पुढे जाण्याचं धैर्य दाखवा. त्या क्षणी ते खूप कठीण असेल, पण विश्वास ठेवा,
त्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. सामान्य माणसाकडे ताकद किंवा ज्ञानाची कमतरता नसते, तर इच्छाशक्तीची कमतरता असते. हाच यशस्वी आणि सामान्य माणसामधील फरक आहे. विन्स लोंबार्डी. यशदायी सवय. सवय क्रमांक 11. कृती करा. बिल गेट्स. लॉरी फ्रिंक्स प्रसिद्ध टॉक शोच्या वेळी बिल गेट्स यांनी यशस्वी होण्यासाठी 3 गुरुकिल्ल्या सांगितल्या. सुस्पष्टता म्हणजेच क्लिअर व्हिजन, योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर राहणं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताबडतोब कृती करणं, म्हणजेच एखादी गोष्ट अंमलात आणणं. किंवा बिल गेट्सच्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला एखादी चांगली कल्पना सुचली की लगेच ती अंमलात आणण्यासाठी कृती करा. व्यवसायातील यश हे नेहमी कल्पनांना कृतीत उतरवण्यानेच प्राप्त होतं. अर्थात तुम्हाला ही कृती तुमच्या स्पर्धकाच्या आधी करावी लागेल. मायक्रोसॉफ्टचे उपसंस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या गेट्सनी संगणक उद्योगात क्रांती केली. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या यादीमध्ये त्यांचं नाव सातत्याने आहे. त्यामुळे अर्थातच ते जे काही बोलतात ते त्यांना चांगलं माहीत असतं. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? आपल्या रोजच्या जीवनात आपल्याजवळ असंख्य कल्पना आणि निश्चित यश मिळवून देणाऱ्या संधी असतात. यापैकी अनेक कल्पना आपल्याला संपन्न आणि समाधानी जीवन देऊ शकतात. त्या कल्पना आपल्या रोजच्या 9 ते 5 च्या चाकोरीबद्ध जीवनातून आपल्याला मुक्त करू शकतात. खरं तर बऱ्याचदा अनेकांना हे जाणवतं की त्यांच्याकडे जी कल्पना आहे ती त्यांचं जीवन बदलून टाकू शकते, पण तरीही ते त्यावर काहीही कृती करत नाहीत. काही माणसे त्यावर कृती करायला घाबरतात तरी, किंवा ते इतके आळशी असतात की स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग समोर दिसत असूनही ते पावलं उचलत नाहीत. काही लोकांना आपल्या चाकोरीतून, आराम सीमेतून बाहेर पडायलाच नको असतं. पण या सर्व लोकांना अशी पुस्तकं मात्र वाचायला आवडतात आणि कृती करणाऱ्या लोकांविषयी वाचून ते प्रभावितही होतात. जर तुम्हाला सुंदर जगायचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर कृती करा, आणि तीही आजच, आत्ता. सवय क्रमांक 12. परवानगीची वाट पाहू नका. ज्युलियस सीझर. ज्युलियस सीझर एक प्राचीन मुत्सद्दी होता. त्याने रोमन प्रजासत्ताक राज्याचं एक शक्तिशाली साम्राज्यामध्ये रूपांतर केलं. ज्युलियस सीझरचा जन्म 100 BC मध्ये झाला. तो ट्रोजन प्रिन्स एनाचा वंशज होता. त्याने रोमन इतिहासात एक नवीन अभ्यासाची सुरुवात केली. वयाच्या 31व्या वर्षी सीझरने अनेक लढाया लढल्या आणि त्याने राजकारणात पडण्यास सुरुवात केली. बऱ्याच राज्यांशी युती केल्यानंतर तो रोमन साम्राज्याचा हुकुमशहा बनला. इडास ऑफ मार्च, रोमन कॅलेंडरमधील 15 मार्च या दिवसाचा इडास ऑफ मार्च असं म्हटलं जातं. या दिवशी एका आकस्मिक हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याबरोबरच त्याचं राज्य संपलं. लोक आजही त्याच्या आयुष्याचा, त्याच्या सवयीचा अभ्यास करतात. कोणतीही गोष्ट कितीही करून लगेचच्या लगेच करायची, त्यासाठी कोणाच्या परवानगीची वाट पाहायची नाही, या सवयीसाठी तो प्रसिद्ध होता आणि तो ते करतही असे. जेव्हा सीझर कायद्याचा अभ्यास करत होता तेव्हा रोमच्या सीमेवर हल्ला झाला. रोमन सैनिकांनी वाट न पाहता हा आपलं खाजगी सैन्य घेऊन शत्रूवर तुटून पडला. जोपर्यंत रोमन सैन्य तिथं पोहोचलं तोपर्यंत त्याने आधीच शत्रूला हरवून तो लढाईतील जेता झाला होता आणि तो मोठा
नेता किंवा नायक बनून पुन्हा रोममध्ये आला. जर तुम्हाला कायदा मोडायला लागणार असेल तर तो पूर्ण समर्थपणे मोडा. इतर वेळी कायद्याचं पालन करा. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? आता तुम्हाला खऱ्या युद्धात लढण्याची संधी तर मिळणार नाही, पण एक मोठं उद्योजक किंवा कर्मचारी बनून सर्व जग आपल्या मुठीत घेण्याची महत्त्वाकांक्षा तर नक्कीच बाळगू शकता. एक चांगलं जीवन जगताना तुम्हाला अपरिहार्यपणे काही कठीण प्रसंगांना सामोरं जावंच लागतं. अशा वेळी तुमच्या समोरही जुलियस सारखेच दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे हे माझं काम नाही असं म्हणत त्याकडे पाठ फिरवा, किंवा कोणाच्याही परवानगीची वाट न पाहता पुढे होऊन ते काम लगेच करून टाका. जे परवानगीची वाट बघत असतात त्यांना यश कधीच मिळत नाही. जे लोक त्वरित कृती करतात, ताबडतोब पावलं उचलतात, त्यांनाच यश मिळतं. सवय क्रमांक 13, अंतर्मनाचे ऐका. ओप्रा विन्फ्रे. एकेकाळची दूरदर्शनची राणी समजली जाणारी ओप्रा विन्फ्रे ही आता जगातील सर्वात श्रीमंत आफ्रिकन अमेरिकन स्त्री आहे. स्वतःच्या प्रयत्नावर तिने चालवलेल्या कंपनीची CEO आहे. आज त्या कंपनीची उलाढाल $2.7 बिलियन आहे. कदाचित ती अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी कृष्णवर्णीय समाजसेविका आहे. नक्कीच ती जगातील सर्वात प्रभावी स्त्रियांपैकी एक आहे. ती फक्त एक सर्वसामान्य टॉक शो सादर करणारी निवेदिका बनून राहू शकली असती. 1984 मध्ये तिला हवा असलेला तिचा ड्रीम जॉब मिळाला. AM शिकागो या टॉक शोच्या निवेदिकेचा जॉब तिला मिळाला. तिचा हा शो लवकरच लोकप्रिय झाला. बघता बघता हा शो अव्वल शो बनला आणि तोच पुढे दी ओप्राज विन्फ्रे शो म्हणून प्रसिद्ध झाला. एकूणच ओप्राच्या यशातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की काहीही अडचणी आल्या तरी तुमचं अंतर्मन जे सांगतं, तुम्हाला आतून जे वाटतं तेच ऐका आणि तेच करा. तुमचा आतला आवाज, तुमचं अंतर्मन, तुमचं दिशादर्शक आहे, होकायंत्र आहे. जर तुम्ही लोकांना विचाराल तर तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळेल. केवळ तुमचा आतला आवाजच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ही सवय तुम्हाला काय देऊन जाईल? ओप्रा ही अंतःप्रेरणेवर ठाम विश्वास ठेवणारी होती. तिने या शोमधून निवृत्त होण्याचा अतिशय कठीण निर्णय अतिशय सहजतेने घेतला. केवळ तिचा आतला आवाज सांगतो आहे म्हणून तिने हा निर्णय घेतला. पूर्णपणे तिच्या आतल्या आवाजावर आधारित असा हा निर्णय होता. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. हा उपदेश तर तसा जुनाच आहे, पण तो शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा बरोबर आहे. आपल्या मानवी मेंदूला 2 प्रकारच्या स्मरणशक्ती असतात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष स्मरणशक्ती म्हणजेच अंतर्मनाची शक्ती. ही अंतर्मनाची शक्तीच आपल्या कृतीमागील प्रेरणा असते असं आता सिद्ध झालं आहे. आपल्या अंतर्मनात असणाऱ्या या अप्रत्यक्ष स्मरणशक्तीमुळेच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. उदाहरणार्थ, एखाद्या तापलेल्या गरम वस्तूला हात लावणं चांगलं नाही, किंवा प्रेमात पडणं ही एक गंमत आणि आनंदाची गोष्ट आहे. या अप्रत्यक्ष आठवणी आपल्याला पूर्वानुभवाच्या आधारे मार्गदर्शन करतात. मी म्हणेन, ओप्राला अंतःप्रेरणेने मिळालेल्या यशावरून तुमच्या जीवनात अतिविश्वासाने काही निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना प्रथम विचार करा, मागच्या वेळेस तुम्ही स्वतःच्या बाबतीत तुमच्या मनाचं ऐकून जो निर्णय घेतला त्याने तुम्हाला पश्चाताप झाला होता का? यावर विचार करा. थोडा वेळ घ्या, विचार करा आणि मगच कृती करा. सवय 14,
मार्गदर्शक शोधा. मॅकिव्हॅली. निकोलो दी बर्नार्डो डी मॅकिव्हॅली हा एक इटालियन जुन्या काळातील तत्वज्ञ, लेखक आणि राजकारणी होता. बरेच जण त्याला आधुनिक राज्यशास्त्राचा संस्थापक मानत. प्रिन्स या त्याच्या सुप्रसिद्ध पुस्तकातून त्याने त्याची तत्व थोडक्यात मांडली, जी मॅकिव्हॅलिनिझम या नावानेच ओळखली जातात. प्रिन्स हे अतिशय उत्कृष्ट पण तरीही वादग्रस्त पुस्तक आहे. आजही हे पुस्तक जगातील महान अशा व्यावसायिक पुस्तकांपैकी एक मानलं जातं. मॅकिव्हॅली हा एक चमत्कारिक कार्य करणारा धर्मांध होता, हे म्हणणं जास्त योग्य होईल. त्याची जीवघेणी थंड पुढारीपणाची तत्व काही माणसांना आजही घाबरवून टाकतात. तरीही त्या माणसाकडून काही यशाचे धडे मात्र तुम्ही नक्कीच शिकू शकता. त्यातील एक धडा म्हणजे स्वतःसाठी मार्गदर्शक शोधा. शहाणा माणूस नेहमीच विद्वान माणसांनी स्वीकारलेला मार्ग स्वीकारतो किंवा जे मोठे विद्वान आहेत त्यांचं अनुकरण करतो. जरी तो त्यांच्यासारखा नाही झाला तरी त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो. ही सवय तुम्हाला काय देईल? जर तुम्ही तुमच्या जीवनात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जी ध्येय, कौशल्य तुम्ही मिळवू शकता ती यापूर्वी कोणी ना कोणी मिळवलेली आहेत. ज्ञान ही एक शक्ती आहे आणि ज्ञानाची शक्ती ही तर ज्ञानी माणसाकडून मिळवता येते. तुम्ही केवळ स्वतःच्या चुकांमधून शिकत नाही तर इतरांच्या चुकांमधून शिकू शकता. यशाच्या मार्गावर चालताना इतर लोकांकडून ज्या चुका झाल्या त्यातून आपण धडा घेऊ शकतो. तुम्हाला बाहेर कुठे जाऊन गुरु शोधण्याची आवश्यकता नाही. लेखक हे चांगले गुरु असतात. त्यांची पुस्तकं वाचा. ऑनलाईन जाऊन तुमच्या क्षेत्रातील यशस्वी माणसे शोधा. त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ पहा. त्यांना ऐका किंवा त्यांचे ब्लॉग पोस्ट वाचा. तुम्ही असंही करू शकता. तुम्हाला यश मिळवण्यात आडकाठी आणणाऱ्या 3 समस्या प्रश्न लिहून काढा आणि ते त्यांना ईमेल करा. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला उत्तरे देतील. बरेचसे लोक असं करायला उगाचच घाबरतात. विश्वास ठेवा, हे वाटतं तेवढं कठीण नाही. तुम्ही असं केलं तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील हव्या त्या तज्ञ लोकांकडून सल्ला मिळालेला असेल. आपल्या 14 सवयी पूर्ण झाल्या आहेत. पुढच्या रविवारी भेटू, तेव्हा 15वी सवय वाचूयात, तज्ञांचे अनुकरण करा. आपण सर्व जॉईन झाला त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या रविवारी भेटूया पुन्हा एकदा. थँक्यू.